ओम कृष्ण राम शिव मारुत्यादि रूपाय नमः। ओम शेषशायिने नमः। ओम गणेशाय नमः। ओम भक्तविराजाय नमः। ओम अमर्त्याय नमः। ओम अद्यावयप्रदाय नमः। ओम सर्वान्तर्यामिने नमः। ओम मनोवागतीताय नमः। ओम प्रेमपूज्य ओम खाली घे ना इकडे बघ समितीच्या माध्यमातून आणि आमचे स्वर्गीय बळीभाई नईबागकर यांच्या भक्तीतून आणि श्रद्धेतून निर्माण झालेलं हे साईबाबा मंदिराचा 39वा वर्धापन दिन आहे। आजपासून या वर्धापन दिनाची सुरुवात झालेली आहे। 3 दिवस हा उत्सव चालतो। अतिशय उत्साहामध्ये हजारो भक्तगण या ठिकाणी येतात। आज पहिलाच दिवस आहे
सकाळी 5:30 वाजल्यापासून आज बाबांची पूजा या ठिकाणी संपन्न झाली आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही पूजा संपन्न झाली. सुवर्णासनामध्ये बाबा बसलेले आहेत आणि श्रद्धा आणि सबुरीचा जो मंत्र आहे तो बाबांनी सगळ्या दुनियेला दिलेला आहे. त्या मंत्राकरता, तो मंत्र जपण्याकरता हजारो भक्त पुढचे 3 दिवस या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. मी सगळ्यांना आवाहन करीन की सर्व तमाम साई भक्तांनी या प्रतिशिर्डीत ही मंदिर आहे आणि 39 वर्ष अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी पूजा अर्चा आणि विविध सामाजिक उपक्रम देखील चालतात. या ठिकाणी भजन कीर्तन होणार आहे. अनेक प्रकारचे उपक्रम या 3 दिवसामध्ये संपन्न होणार आहे. बाबांकडे मी हीच मागणं केलंय की सगळ्यांना सुखी ठेव, सर्वांना आनंदी ठेव, समाधानी ठेव आणि ही जी विकासाची गाडी चाललेली आहे या गाडीमध्ये सर्वांचा हात त्या ठिकाणी लागो. बळीराजा आमचा संकटामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या बळीराजाला त्या संकटातून बाहेर काढण्याकरता शक्ती दे आणि सर्व तमाम भक्तगणांना देखील विकासाकरता शक्ती दे आणि हा विकासाचा रथ हा ठाणे शहराकरता, राज्याकरता आणि देशाकरता हा असाच चालत राहो बाबांच्या आशीर्वादाने, अशा प्रकारची मी मागणी करतो. वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा आज दिनांक 12 रोजीपासून 39वा वर्धापन दिनाची आज शुभ सुरुवात झालेली आहे. आज प्रातः सकाळपासूनच 5 वाजल्यापासून आज माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पहिले बाबांचे मंगल स्नान झाले, त्यानंतर बाबांची महापूजा आरती झाली. तसेच जवळजवळ येणाऱ्या सर्व भक्तांना जवळजवळ 5 ते 6 लाख लाडू आज प्रसादासाठी तयार केलेले आहेत. ते लाडू आज साहेबांच्या हस्ते आज प्रसाद वाटप चालू झालेले आहे. तसेच आज त्यांनी व त्यांच्या पत्नींनी सपत्नीक पूजा त्यांनी संपन्न करून आज या 39व्या वर्धापन दिनाची सुरुवात केलेली आहे. आत्ताच थोड्या वेळामध्ये आपला 8 वाजता जनकल्याणार्थ लक्ष्मी नारायण याग यज्ञ सुरू होणार आहे. हा याग 14 तारखेला दुपारी 2 वाजता पूर्णाहुती होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता वर्तकनगर मध्ये पूर्ण साईबाबांची पादुकांची पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसरातून निघून पुन्हा साईबाबा मंदिरामध्ये येईल. या कार्यक्रमासाठी वर्तकनगर साई समितीने वर्तकनगर मध्ये पूर्ण विद्युत रोषणाई तसेच वर्तकनगर येथे महाप्रवेशद्वार केलेले असून साईबाबा मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप आणलेले आहे. तसेच होम हवनाचा तसेच भजन कीर्तन गायन असे अनेक धार्मिक कार्यक्रम उपक्रम श्री साईनाथ सेवा समिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बळीभाई नाईकबापकर यांचे स्मरण करून या वर्धापनाची आज सुरुवात केलेली आहे. या 3 दिवसामध्ये 5 ते 6 लाख भक्त जवळजवळ महाराष्ट्रातनं म्हणजे ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली अशा प्रकारे इथे जी लोक येणार आहेत त्यांच्यासाठी एक संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण वर्तकनगर नाक्यापासून सीसी कॅमेरे लावलेले आहेत. जे वयोवृद्ध आहेत, लहान मुलं, गरोदर स्त्रिया वगैरे यांच्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारची लाईन म्हणजे एक रांग केलेली आहे. असे सर्व प्रकारे नियोजनबद्ध जवळजवळ आपले 60 ते 70 सेवेकरी वर्ग याच्यासाठी आपले साईनाथ सेवा समितीने स्वतःचे सर्व इथले जी व्यवस्था आहे ती पाहणार आहेत. अशा प्रकारे आपण इथे सर्व नियोजन केलेले आहे. ओके.